तर हॅलो गाईस, नमस्ते आणि वेलकम टू यज्ञाज क्रिएटिव्हिटी। तर आज मला सुट्टी होती म्हणून मी आणि दादांनी ठरवलं की आज आपण वाडीला जाऊया, म्हणजे नरसोबावाडीला। मग त्याच्यानंतर आम्ही निघालो इचलकरंजीतून। सकाळचा व्ह्यू खूप छान होता आणि ते मला सुट्टी पण होती। मग त्याच्यानंतर थोड्या अंतरावर ताकोडेपाशी आल्यावर आमची गाडीच बंद पडली। मग आम्ही तर रिपेरीच्या दुकानात आलो होतो, पण इथे मेकॅनिक नव्हतं, त्यामुळे आम्हाला खूप वेळ वाट बघायला लागली मेकॅनिकची। मग थोड्या वेळाने मेकॅनिक आला, किक वगैरे मारून गाडी सुरू केली फायनली। मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा वाडीला जायला सुरुवात केली। मग आम्ही आलो वाडीच्या अलीकडे नदी आहे आणि बरोबर नदीच्या समोरून आपण जर टर्न घेतला तर लगेच तिथे कमान पण आहे वाडीची। मग ही कमान आहे, याच्या आत गेलं कमानीच्या तर वाडी हे देवस्थान सुरू होतं। तर आता आम्ही वाडीमध्ये एंट्री करणार आहे आणि तर आमचा प्रवास गाडी रिपेरी करण्यातच गेला। तर हे होतं बस स्टँड आणि निसर्ग खूप छान आहे, इथला देवस्थान असल्यामुळे शांतता आहे। आणि हे आहे पार्किंग एरिया, ते पण 4 व्हीलरसाठी। आणि जसं पार्किंग एरिया संपल्यावर एंट्री घेतल्यावर लगेच वाडीमधलं मार्केट स्टार्ट होतं। तर इथं शॉपिंगला खूप चांगलं काय आहे आणि ते हॉटेल्स, भोजनालय, लॉजेस वगैरे खूप मस्त छान आहेत। त्याच्यानंतर आम्ही निघालो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत। नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत, ना प्राण नसे काही अंत। गुरुदेव दत्त, आपण सारखं येतो वाडीमध्ये, पण ह्या वाडीचा इतिहास जाणणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आज आपण इथल्या भटजींना इतिहास विचारूया वाडीचा। या ठिकाणी श्री नरसिंह स्वामींनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि हे ठिकाण त्यांच्या पादुकांमुळे पावन झालेलं आहे। या ठिकाणी दत्त महाराज 12 वर्ष त्यांनी इथे तपश्चर्या केली आणि इथं आमच्या पूर्वजांना पूजा करण्यासाठी आमची नियुक्ती केलेली आहे। गम्य असे दिव्य भव्यताही तुझी मूर्तिमंत, नाम घोषात लाभे आम्हा दत्त दत्त। नमन नाम जपमाळ घुमते दिगंत। आणि ते वाडीमध्ये श्री स्वामी समर्थांचं मंदिर सुद्धा आहे, तर तिथं पण आपण जाणार आहोत। गम्य असे दिव्य। तर आता आपण वाडीमधल्या थोड्या सुप्रसिद्ध दुकानामध्ये भेट घेऊन त्या दुकानाबद्दल माहिती कलेक्ट करणार आहोत, जसं की पेढे कशापासून बनतात आणि कोणते ते फेमस आयटम्स आहेत। तर चला जाऊया। हॅलो नमस्ते। आणि आज आम्ही आलो आहेत नरसोबावाडी इथे आणि इथलं सुप्रसिद्ध दुकान म्हणजे त्रिमूर्ती स्वीट्स। या मालकीन म्हणजे लता जाधव यांची आपण आज मुलाखत घेणार आहे। तर आपण ह्यांना पहिला प्रश्न विचारू की हे दुकान तुम्ही किती वर्षापासून चालवताय? हे दुकान आम्ही आमच्या सासऱ्यापासून चालवतो, आता मुलगा चालवतोय। आता दुसरा प्रश्न की तुमच्या दुकानामध्ये पेढे सोडून दुसरे कुठले स्वीट्सचे आयटम्स आहेत? आमच्याकडं 4 प्रकारचे पेढे आहेत, कंदी, भाजका, फिक्का, मलाई पेढा। त्याशिवाय आमच्याकडं स्पेशल करदंट आहे, अजून कवड बर्फी आहे। बाकीची सर्व मिठाई मी स्वतः बनवतो, स्वतःचं म्हणजे आमच्याकडे 4 माणसं आहेत, ते सगळं आतलं बघतात आणि मी इथं दुकानात बाहेर बसून सगळं मॅनेज करते। बरं, तर आता तिसरा प्रश्न आहे की दत्त महाराजांबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल थोडक्यात? दत्त महाराज इथं तपश्चर्या करून राहिले होते। तर तिसरा प्रश्न आहे की
तुम्ही पेढे कशापासून तयार करता? आमच्याकडं खवा येतो, खव्यापासून आम्ही पेढे बनवतो आणि आम्ही बासुंदी पण करतो. बासुंदी स्वतःचीच आमची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि माझा मुलगा बासुंदी वगैरे करतो, आतलं सगळं तोच करतो आणि दूध भरपूर येते आमच्याकडं, त्याच्यामुळं आम्ही स्वतःच सगळं घरी करतो. तर चौथा प्रश्न आहे की दत्त महाराजांचे कोणते वार आहेत जिथे वाडीमध्ये खूप गर्दी असते? आमच्याकडं दत्त महाराजांचा वार म्हणजे गुरुवार एक असतो, शनिवारी आणि पौर्णिमाला जास्त गर्दी असते. बरं, आता शेवट प्रश्न आहे की तुम्ही महिलांना काय संदेश द्याल की ज्यामुळे महिला पण उद्योजक करण्यासाठी उत्सुक होतील? महिलांनी जास्तीत जास्त व्यवसायात लक्ष देऊन प्राधान्य मिळवावं आणि देशाचं नाव मोठं करावं. नमस्कार.